नमस्कार. शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट 2026 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ऍप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ऍप आता अँड्रॉइड आणि iOS अशा दोन्हीही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हे ऍप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. ह्या सर्व्हिसेसमध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. समजा तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे, पिन कमेंट, त्यामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे या दोनपैकी कोणत्याही एका ठिकाणी जाऊन दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज सोमवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली आणि उद्या मंगळवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी सगळ्यात पहिल्यांदा निफ्टी 50चा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे. काल आपण जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जर किंमत ह्या लेवलच्या वर टिकली, आता इथे सुद्धा आपल्याला थोडंसं काळजीपूर्वक बघितलं पाहिजे. मी तुम्हाला इथे हे काढून देतो. तर तुमच्या लक्षात येईल की ज्या कॅन्डलनं ब्रेकआउट दिला, बरोबर, त्या कॅन्डलचा हाय काही मोडला नाही. त्यामुळे आपल्याला ह्या लेवलच्या वर किंमत टिकली असं म्हणता येणार नाही. तरी सुद्धा आपलं जे पहिलं टार्गेट होतं 24,320, त्याच्या बऱ्यापैकी जवळ किंमत पोहोचलेली होती आणि तिथून एम पॅटर्न बनला. आणि हे मी तुम्हाला मागचे बरेच दिवसापासून सांगत होतो की आपल्याला ही जी आता 19 तारखेपर्यंत जी मंदी झाली, त्यानंतर ही जी तेजी झाली आहे, ह्या तेजीनंतर आपल्याला एकदा किंमत खाली येणं अपेक्षित आहे आणि ती व्यवस्थित खाली येणं अपेक्षित आहे. आपल्या नियमानुसार खाली येणं अपेक्षित आहे. तर त्या पद्धतीनं ती येत नव्हती. 2 दिवस आपण बघितलं, 20-21 तारीखला आपल्याला लक्षात आलं, की एका रेंजमध्येच राहतीये किंमत, खाली येत नाहीये. बरोबर. मग आज काय झालं, आज थोडंसं गॅप अप ओपन झालं, वर जायचा प्रयत्न झाला आणि मग किंमत खाली यायला लागली आणि एम पॅटर्न बनून आली. अनेक जणांना असं वाटतं, की सर मार्केटमध्ये काय फक्त एम पॅटर्न आणि डब्ल्यू पॅटर्नच आहे का? तर असं नाहीये. पण काही विशिष्ट ठिकाणी गेल्यावर एम पॅटर्न आणि डब्ल्यू पॅटर्नला अतिशय महत्व आहे. तर त्यामध्ये इथे बघा, बरोबर ह्या टॉपला एम पॅटर्न बनला आणि किंमत खाली आली. खाली येताना मीडियम टर्मचं टार्गेट दिलेलं होतं. त्याच्या आधी शॉर्ट टर्मची सुद्धा टार्गेट दिली होती. शॉर्ट टर्मची टार्गेट आली. मीडियम टर्मचं पहिलं टार्गेट होतं 24,145. दुसरं टार्गेट होतं 24,050 आणि एक टार्गेट होतं. पण मग काय झालं असतं, ही लेवल ब्रेक होणार आहे. बरोबर. ही लेवल ब्रेक होऊन उपयोग नाही. कारण आपल्याला जर डब्ल्यू पॅटर्न बनायला पाहिजे, तर मागच्या आठवड्यात 19 तारीखपर्यंत ही जी काही मंदी झाली होती, त्यानंतर ही जी काही तेजी झाली आहे, त्यानंतर आता इथे जर खाली येतंय, इथूनच समजा जर वर जायला लागलं, तर एक चांगला डब्ल्यू पॅटर्न मोठ्या टाईम फ्रेमवर आपल्याला तयार होऊ शकतो आणि खूप चांगली तेजी ह्याच्यानंतर आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळू शकते. तर आता ते आपल्याला होईल की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. तर त्याच्यासाठी महत्त्वाचं काय, खाली जर समजा आता उद्या काय होऊ शकतं, आता तुम्ही बघताय तर ही तेजी झाली आहे, बरोबर. मीडियम टर्मचा डब्ल्यू पॅटर्न सांगितला. आता शॉर्ट टर्म मध्ये काय झालं पाहिजे, शॉर्ट टर्म मध्ये सुद्धा इथे थोडंसं जाऊन थोडं खाली येऊन जर डब्ल्यू पॅटर्न बनला असा, तर इथे सुद्धा चांगली तेजी आपल्याला बघायला मिळू शकेल आणि मग मोठ्या डब्ल्यू पॅटर्न साठीची तेजी आपल्याला होताना दिसू शकेल. सध्या काय झालंय, सध्या आपल्याला ही वर जाताना तेवढंच दिसतंय, बरोबर. आता उद्या जर खाली यायला लागली किंमत, आता ती काय होईल, ओपनिंग नंतर येईल किंवा ओपनिंग नंतर थोडंसं वर जाईल मग खाली येईल, ते आपल्याला बघावं लागेल. ते मी तुम्हाला उद्या सकाळी सांगू शकेन. आत्ताचं चित्र असं आहे की जेव्हा कधी खाली येईल तेव्हा खाली येताना आजचा जो लो बनलाय हा तुटता नये. हा जर तुटला तर मग आणखीन खालचे टार्गेट सुद्धा येऊ शकतात. तर हे आपल्याला थोडंसं लक्षात ठेवायला लागेल. म्हणजे उद्या आपल्याला काय अपेक्षित आहे, उद्या आपल्याला असं अपेक्षित आहे की हे जे काही सेलिंग झालंय त्यानंतर जर डब्ल्यू पॅटर्न बनला तर मग आणखीन चांगली तेजी येईल. म्हणजे हा झाला शॉर्ट टर्मचा, हा जो तुम्हाला दाखवतोय हा झाला मिड टर्मचा,
बरोबर. अशा प्रकारे तुमच्या लक्षात येईल, की हे जे सगळे आपल्याला पाहिजे असणारे डब्ल्यू पॅटर्न आहेत, ते एकाच्या आत कसे बनले पाहिजेत, हे मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय. मात्र जर किंमत खाली यायला लागली आणि आजचा लो तुटला, तर मग हा डब्ल्यू पॅटर्न आणखीन थोडा खाली येऊ शकतो. कारण खाली यायला स्कोप आहे. ही लेव्हल जी आहे, म्हणजे 24,025 ची जी लेव्हल आहे, 19 तारखेचा जो लो होता, त्याच्या खाली जाता त्याच्या अलीकडे कुठपर्यंत सुद्धा आला तरी चालू शकतो. मग आपल्याला चालेल. डब्ल्यू पॅटर्न होऊ शकतो. पण ह्या लेव्हलला टच केलं किंवा ह्याच्या खाली गेलं, तर मात्र मग गडबड आहे. मग आपल्याला सगळ्या डब्ल्यू पॅटर्नसाठी पुन्हा वाट बघावी लागेल. बरोबर? आणि मग खाली जायचं असेल तर खालची टार्गेट सुद्धा आहेत. पण ह्याची शक्यता थोडीशी कमी वाटते. 23,975 सुद्धा टार्गेट आहे. पण मग काय होईल, एकदा जर ही टार्गेट आली, तर मग आपल्याला पुन्हा नव्यानं सगळ्या डब्ल्यू पॅटर्नची तयारी करावी लागणार. शॉर्ट टर्ममध्ये पण आणि मिड टर्ममध्ये पण. त्यामुळे आता असं वाटतंय, की इथल्या इथेच जर असा बनला किंवा आणखीन थोडंसं वर गेलं, हे जातंय हे वर गेलं, थोडं खाली आलं आणि बनला, तर तो खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला काम करू शकेल. तर हे झालं उद्यासाठीचं विश्लेषण. उद्या कशाप्रकारे काम होतंय हे आपल्याला बघावं लागेल. जोपर्यंत हा लो तुटत नाही आजचा, तोपर्यंत उद्या तेजी होत राहणार. मात्र जर ह्या लोला टच जरी झालं किंवा खाली जरी गेलं, तर मात्र मग थोडंसं पुन्हा आपल्याला कन्फ्युजिंग माइंडमध्ये आपण राहू शकतो, की आणखीन थोडं खाली जाऊ शकतं. परत डब्ल्यू पॅटर्नची वाट बघावी लागेल. तर माझ्या मते आता तुम्हाला क्लिअर कट समजलं असेल, की उद्या निफ्टी 50 मध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट होऊ शकते. पण आता ज्या अर्थी एक लक्षात घ्या, की ही जी तेजी झाली आहे आणि ज्या अर्थी आपल्याला खाली येतानाचं पहिलं टार्गेट आलेलं आहे, आता इथनं आपल्याला डब्ल्यू पॅटर्न बनण्याची शक्यता नक्की निर्माण झाली आहे. एवढं मात्र आपल्याला आता लक्षात ठेवलं पाहिजे. तर माझ्या मते तुम्हाला आता विश्लेषण व्यवस्थित समजलंय. आपण आता काय करूया, पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. बँक निफ्टीमध्ये कालच सांगितलं होतं, वरच्या बाजूला 3 टार्गेट दिलेली होती. 57,775 चं टार्गेट होतं आणि मी सांगताना सांगितलं पण होतं, की इथे काय झालंय, की 2-3 पॉइंटसाठी राहिलंय. आता ह्याला धरायचं की नाही धरायचं हे उद्या सकाळी क्लिअर होईल. ते आज सकाळी क्लिअर झालं बघा. आज गॅप अप ओपन झाली म्हणजे हे टार्गेट, वरच्या बाजूची टार्गेट पण आल्यासारखी झाली आणि मग एकदम सेलिंग आपल्याला बघायला मिळालं. आता हे सेलिंग जे येतंय, ह्या सेलिंगसाठी सुद्धा मी खालच्या बाजूची टार्गेट दिली होती 57,335, हे मिड टर्मचं टार्गेट आहे. ते पहिलं टार्गेट आलेलं आहे. म्हणजे इथे सुद्धा जो आपल्याला खाली आलंय, हे जे वर गेलं इथपर्यंत, खाली येताना इथपर्यंत तरी ॲटलीस्ट येणं अपेक्षित होतं, ते आलेलं आहे आज. आता उद्या जर इथनं वर जायला लागलं, तर आपल्याला बघायचं आहे. आता उद्या काय होईल, थोडंसं कदाचित खाली येईल, परत वर जाईल असं होऊ शकतं. पण जर हे पूर्ण खाली आलं आणि हा लो जर ब्रेक झाला, तर मग आणखीन सेलिंग येऊ शकतं. पण परत लिमिटेशन आहे. हा जो 19 तारखेचा लो आहे 57,000 च्या आसपास, 57,001 च्या आसपास, तर तो महत्त्वाचा आहे. तो तुटता नाही किंवा त्याला टच होता नाही. इथपर्यंत कुठपर्यंतही खाली येऊन चालेल. पण जर ह्याला टच झालं, तर मग मात्र आणखीन सेलिंग होऊ शकतं. मग आपल्याला सगळ्या गोष्टी पुन्हा नव्यानं बघाव्या लागतील. पण उद्या असं वाटतंय, की उद्या तेजी होऊ शकते. थोडंसं खाली येऊ शकतं आणि इथे सुद्धा परत वर जाऊ शकतं आणि पुन्हा एकदा तेजी आपल्याला होताना बघायला मिळू शकते. तर माझ्या मते तुमच्या आता लक्षात आलं असेल, की कशाप्रकारे निफ्टी आणि बँक निफ्टी ह्या दोन इंडेक्समध्ये आज काय झालं, उद्या काय होऊ शकतं, याची आपण सविस्तर विश्लेषण केलेलं आहे. आता पुढे जाऊन आपल्याला सेन्सेक्सचं विश्लेषण सुद्धा करायचंय. सेन्सेक्समध्ये थोडंसं वेगळ्या गोष्टी होत्या. तर सेन्सेक्सचं विश्लेषण सुद्धा आपल्याला करायचंय. पण त्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठी या YouTube चॅनलच्या चॅनल मेंबरशिप विषयी अधिक माहिती सांगायची आहे. तर तुम्ही आता काय करू शकता, तुम्ही जर YouTubeचं ॲप ओपन केलं आणि त्याच्यावर शेअर मार्केट मराठी आपला YouTube चॅनल ओपन केलात, तर तिथे सबस्क्राईब बटनच्या शेजारी तुम्हाला जॉइन बटन दिसतंय. या जॉइन बटनला क्लिक करून तुम्ही आपल्या YouTube चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. आता ही मेंबरशिप घेण्यासाठी तुम्हाला हे जॉइन बटन क्लिक करावं लागेल. पण त्याची माहिती, या मेंबरशिपमध्ये काय काय फॅसिलिटीज आहेत त्याची माहिती मिळण्यासाठी सुद्धा जॉइन बटनला क्लिक करून ती माहिती वाचू शकता आणि तुम्हाला जर योग्य वाटलं तर चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. आपण 4 ऑप्शन दिलेले आहेत तिथे. पहिला आहे ब्रॉन्झ, दुसरा आहे सिल्वर, तिसरा आहे गोल्ड आणि चौथा आहे प्लॅटिनम. तर ह्या 4 पैकी सर्वसाधारणपणे माझं रिकमेंडेशन असतं, की मिनिमम गोल्ड मेंबरशिप घ्या. त्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित सर्व विश्लेषण उपलब्ध होतं. त्याच्यापेक्षा जास्त विश्लेषण पाहिजे असेल, तर प्लॅटिनम मेंबरशिप तुम्ही घेऊ शकता. काय काय फॅसिलिटीज आहेत?
जॉइन बटनला क्लिक करून तुम्ही तिथे वाचू शकता. आणि त्यापेक्षा जास्त जर तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल, तर त्यासाठी तुम्ही इथे माझा नंबर देतोय. ह्या नंबरवर तुम्ही काय करू शकता, WhatsApp मेसेजद्वारे संपर्क साधू शकता. लक्षात ठेवा, ह्या नंबरवर केवळ आणि केवळ WhatsApp मेसेजद्वारे संपर्क साधा. ह्या नंबरवर कॉल करण्याचा प्रयत्न करू नका, कारण ह्या नंबरवरचे कॉल स्वीकारले जात नाहीत. त्यामुळे तुम्हाला जे काही सांगायचं असेल ते WhatsApp मेसेजद्वारे विचारा. त्याचं मी माझ्या सवडीनं नक्की उत्तर देईन. लक्षात ठेवा, मला रोज शेकडो मेसेज येत असतात. तर त्यामुळे त्या मेसेजला रिप्लाय द्यायला थोडासा वेळ लागू शकतो. ही पण गोष्ट तुम्ही इथे लक्षात घेतली पाहिजे. तर हे झालं आपल्या YouTube चॅनल मेंबरशिप विषयी. आता आपण पुढे जाऊया आणि राहिलेला इंडेक्स जो आहे आपला सेन्सेक्स, त्याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. सेन्सेक्स मध्ये काय झालंय बघा. सेन्सेक्स मध्ये थोडंसं वेगळं विश्लेषण आहे. असं का म्हटलं, तर सेन्सेक्स मध्ये तुम्हाला हे सांगितलं होतं की ह्या लेवलच्या किंमत वर टिकली तर ही वरची 3 टार्गेट दिली होती. काय झालं, गॅप अप ओपन झालं, पण हे लेवलच्या वर काही टिकलंच नाही. त्यामुळे हे टार्गेट येण्याचा प्रश्नच आला नाही. बरोबर. त्यानंतर किंमत खाली यायला लागली. खालच्या बाजूला ही लेवल दिली होती. ह्याच्या खाली टिकलं तर मग खालचं टार्गेट येऊ शकतं. तर मग इथे तुम्ही बघू शकता एम पॅटर्न बनला. परफेक्ट एम पॅटर्न बनला. काल जसं सांगितलं होतं, की इथे कुठेतरी एम पॅटर्न बनला पाहिजे, मग सेलिंग येऊ शकतं. एम पॅटर्न बनल्यानंतर कधी आपल्याला विश्लेषण करायचंय, की आता मंदी होऊ शकते, हे पण क्लिअर सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला आता लक्षात आलं असेल, की ह्या ठिकाणी आपल्याला क्लिअर झालं, की ह्या लेव्हलच्या किंमत खाली जाते. याचा अर्थ आता सेलिंग येऊ शकतं आणि त्या पद्धतीनं अतिशय चांगल्या प्रकारचं सेलिंग आलं. खालच्या बाजूला 57,240 हे टार्गेट होतं, जे मिनिमम येणं अपेक्षित होतं आपल्याला. त्याच्या खाली सुद्धा 76,930 किंवा 76,695 अशी टार्गेट आहेत. पण ती येण्याच्या पूर्वी आपल्याला इथे लक्षात काय ठेवलं पाहिजे, की 19 तारखेपर्यंत हा जो लो आहे, हा ब्रेक होणार नाही. हा लो कुठे आहे? 76,822-23 च्या आसपास आहे. तर 76,822 चा हा लो ब्रेक होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आणि तसं न होता जर असा डब्ल्यू पॅटर्न बनला, तर खूप चांगली तेजी येणाऱ्या काळात आपल्याला सेन्सेक्स मध्ये सुद्धा बघायला मिळू शकते. पण अर्थात त्याच्यासाठी आपल्याला काय होणं आवश्यक आहे, की इथे काय होतंय हे बघणं आवश्यक आहे. तर आजचा हा जो लो आहे 77,200 च्या आसपासचा, हा ब्रेक होता नाही आता. जर ह्याच्या खाली ब्रेक झाला तर मग आणखीन थोडं खाली येऊ शकतं. परत शॉर्ट टर्म मध्ये एक डब्ल्यू पॅटर्न बनावा लागेल आणि मग आपल्याला तेजी होऊ शकते. अन्यथा आपल्याला इथे थोडीशीच मंदी आली, थोडंसंच खाली आलं आणि वर गेलं, तर मग खूप चांगली तेजी सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकते. तर हे झालं तिन्ही इंडेक्समध्ये आज काय झालं, उद्या काय होऊ शकतं, याविषयी केलेलं सविस्तर विश्लेषण. आता आपण आजच्या व्हिडिओच्या अगदी शेवटच्या भागात आलोय. जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे, की आजचा हा कोर्स तुम्हाला कसा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी उपलब्ध करून देत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला ह्याविषयी कमेंट अवश्य करा. त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.